हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल. मी अनुप नागपुरे आणि आपण चालू केला होता एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. ओके, सो लेट्स सी. आज पहिला जो मॉड्यूल आपला झाला आहे एस्टिमेटिंग आणि कॉस्टिंग, यावरच आपण काय करणार आहे की क्वेश्चन आन्सरिंग सेशन घेणार आहे. ओके, ज्यामध्ये की मी माझ्याकडे एक PDF फाईल आहे ज्याच्या मी प्रिंटआउट काढून घेतले आणि तुम्हाला चॅटमध्ये तीच PDF फाईल तुम्हाला मिळेल पूर्ण क्वेश्चन आणि आन्सर सोबत. ओके, सो लेट्स सी. सो आज आपण स्टडी करतोय क्वेश्चन आन्सर सेशन ऑन द फर्स्ट मॉड्यूल ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. ओके, सो लेट्स सी. बिफोर दैट, before start the estimating and costing, what we have studied till date. Now let's see. आपण जो पहिला लेक्चर घेतला होता ज्यामध्ये आपण कन्सेप्ट बघितला होता की एस्टिमेटिंग कॉस्टिंगचा कसं कन्सेप्ट काय आहे, त्यानंतर मार्क्स अलोकेशन कसे आहेत पर टॉपिक वाईज, नंतर आपण चालू केलो एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगचं इंट्रोडक्शन, नंतर आपण एस्टिमेटिंग बघितलं काय असते, त्याचे टाइप्स बघितले, त्याचे फर्दर काय दोन टाइप्स एस्टिमेटिंग कॉस्टिंगचे, अप्रॉक्सिमेट आणि डिटेल. अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे आणि डिटेल एस्टिमेटचे सुद्धा आपण सब टाइप बघितले आणि शेवटी येऊन पोहोचलो होतो आपण लॉंग वॉल, शॉर्ट वॉल मेथड आणि सेंटर लाईन मेथड, जी आपली कंप्लीट झालेली आहे. बरोबर आहे. सोबतच आपण यानंतरच्या पार्टमध्ये आपण घेणार आहोत एक छोटंसं न्यूमेरिकल घेणार आहे, 2 रूमचं किंवा एका सिंगल रूमचं, बाय सेंटर लाईन मेथड आणि लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड. आता बघा की जर का खूप लांबलचक न्यूमेरिकल असलं तर ते काही पेपरमध्ये विचारणार नाही आणि जे तुमच्यासाठी फार असं इम्पॉर्टंट नसेल, म्हणून मी काय करतोय की आता यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे आपला सुरुवातीचा क्वेश्चन आन्सरिंग सेशन, कारण या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं कॉन्फिडन्स किंवा आपला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स किंवा बिल्टअप होईल ज्या वेळेला आपण क्वेश्चन आणि आन्सरिंग व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. बरोबर आहे. सोबत आता आज जो क्वेश्चन आन्सरिंगचा सेशन मी घेतोय यामध्ये बघा की मी एक PDF फाईलवरून प्रिंटआउट करून घेतली आहे. एक मी स्वतः तयार केलेले क्वेश्चन आहे आणि मोस्ट ऑफ दी क्वेश्चन हे लास्ट एक्झाम मध्ये कुठेतरी विचारलेले आहेत. ओके, प्रत्येक हा क्वेश्चन हा MPSC, WRD, PWD, ZP, नगर परिषद या सगळ्या कंडिशन मध्ये काय विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, त्यामुळे हा जो क्वेश्चन मी तयार केले ते खूप इम्पॉर्टंट असतील आणि तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी कामी येईल. ओके, सो लेट्स सी. तुम्हाला ही PDF फाईल प्रोव्हाइड केली गेलेली आहे तुमच्या अकॅडमीकडनं. ओके, तर बघून घ्या तुमच्या चार्टमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ती PDF फाईल असेल सेम क्वेश्चनची. ओके, सो लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय, द रेट ऑफ एन आयटम ऑफ अ वर्क. द रेट ऑफ एन आयटम ऑफ अ वर्क हा झाला क्वेश्चन 1. बघा क्वेश्चन 1 काय, द रेट ऑफ एन आयटम. मी सगळे क्वेश्चन लिहून नाही येणार आहे, फक्त लक्षात घ्या. पहिला क्वेश्चन आहे एकदम व्यवस्थित पद्धतीत चालू करूया सगळी. आयटम ऑफ वर्क डिपेंड्स ऑन. नाउ लेट्स सी. फर्स्ट कंडिशन इज दॅट की कधीही आपण कोणत्याही प्रोजेक्टला सुरुवात करतो त्यावेळेला त्याचे काही इम्पॉर्टन्स सुद्धा असतात. त्याचे काही इम्पॉर्टन्स आपण बघतो, जसे की स्पेसिफिकेशन ऑफ वर्क. आता बघा कोणत्याही आयटमचे किंवा वर्कचा आयटमचे रेट हे कशावर डिपेंड करतात, त्याच्या स्पेसिफिकेशनवर. ऍग्री. तर पहिलं ऑप्शन आहे त्यांचं स्पेसिफिकेशन. सेकंड आहे स्पेसिफिकेशन ऑफ वर्क. पहिला आहे स्पेसिफिकेशन ऑफ वर्क. सेकंड आहे स्पेसिफिकेशन ऑफ मटेरियल. सोबत नंतर आहे प्रपोर्शन ऑफ मॉर्टर और प्रपोर्शन, आणि लास्ट आहे ऑल ऑफ दीज. आणि हे फोर्थ ऑप्शन फिफ्थ घेतोय नन ऑफ दीज. ठीक आहे, नन ऑफ दीज. तर बघा यामध्ये कोणत्याही टाईपचं वर्क आपण चालू करायच्या आधी बघा आपल्याला स्पेसिफिकेशन माहित असायला पाहिजे. स्पेसिफिकेशन मध्ये ते मटेरियल असो की वर्क असो. बरोबर आहे. सोबतच आपल्याला प्रपोर्शन सुद्धा माहित असायला पाहिजे. म्हणजे याचं करेक्ट आन्सर कोणता आहे, ऑल ऑफ दीज फर्स्ट. ओके, सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस. कारण की ज्या वेळेला आपण कोणतंही प्रोजेक्ट किंवा वर्क एक्झिक्यूट करतो त्यावेळेला आपल्याला काय माहित असायला पाहिजे, त्याबद्दलच्या सगळ्या स्पेसिफिकेशन. ओके, ही झाली फर्स्ट, हे झालं फर्स्ट न्यूमेरिकल. चला सेकंड कडे जाऊया. बघा थोडं द सेकंड क्वेश्चन आपण बघतोय. सेकंड क्वेश्चन आहे तुमच्या वर्ड फाईल PDF फाईल मध्ये तुम्हाला मिळेल. बघा, द मेन फॅक्टर टू बी कन्सिडर व्हाईल प्रिपेअरिंग डिटेल एस्टिमेट. The main factor to be considered while preparing the detailed estimate.
डिटेल एस्टिमेट प्रिपेअर करताना कोणते मेन फॅक्टर आपण कन्सिडर करायला पाहिजे. ऑप्शन आहे क्वांटिटी ऑफ मटेरियल, सेकंड ऑप्शन आहे अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, थर्ड आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल, फोर्थ आहे ऑल ऑफ दिस, फिफ्थ नन ऑफ दिस घेऊया. ओके, 5 ऑप्शन्स आहेत बघा. क्वांटिटी ऑफ मटेरियल, अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल. लेट्स सी, आपण डिटेल एस्टिमेट मध्ये काय करतो की प्रत्येक एका आयटमचं डिटेलिंग करतो. ज्यामध्ये काय प्रत्येक आयटम आपण डिटेल स्टडी करतो आणि त्यावरनं त्याचे काय करतो कॉस्ट कन्स्ट्रक्शन किंवा कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन और द कॉस्ट ऑफ मटेरियल, कॉस्ट ऑफ लेबर, ह्या प्रत्येकाची आपण काय करतो एक प्रॉपर स्टडी करतो. सो दॅट या कंडिशन मध्ये काय होणार आहे की जे आन्सर असायला पाहिजे ते असायला पाहिजे ऑल ऑफ दीज. कारण डिटेल एस्टिमेट मध्ये आपण सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन आणि त्यांनी प्रत्येक आयटम सेपरेट दिला आहे म्हणून सगळे परफेक्ट ऑल ऑफ दीज. आणि हा क्वेश्चन विचारला गेला आहे बीएमसी ला. ओके, सो हा बीएमसी चा क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट आहे. ओके, खाली लिहिलाय पिकअप द करेक्ट स्टेटमेंट ऑफ द फॉलोइंग. बघा थर्ड क्वेश्चन आहे पिकअप द करेक्ट स्टेटमेंट ऑफ द फॉलोइंग. पहिलं स्टेटमेंट काय व्यवस्थित लक्ष द्या. द एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ द वर्क एक्सक्लुडिंग अमाउंट ऑफ कॉन्टिजन्सीज, वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट, टूल्स अँड प्लान्स इज कॉल्ड एज द वर्क व्हॅल्यू. बरोबर आहे. सो दॅट ते काय म्हणताय बघा, एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ द वर्क, यामधनं काय एक्सक्लूड करा म्हणतात बघा कॉन्टिजन्सीज. काय कॉन्टिजन्सीज. सेकंड एक्सक्लूड करा म्हणतात वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. ओके, त्यानंतर आहे टूल्स अँड प्लान्स. ओके, अँड दिस इज कॉल्ड एज द वर्क व्हॅल्यू. बरोबर आहे स्टेटमेंट, बरोबर आहे. सो दॅट हे काय आहे करेक्ट स्टेटमेंट आहे ज्यामध्ये आपण ज्या वेळेला वर्क व्हॅल्यू कन्सिडर करतो एस्टिमेटेड व्हॅल्यू एखाद्याची कोणत्याही पर्टिक्युलर वर्कची, त्यामध्ये ज्या वेळेला आपण वर्क व्हॅल्यूचा विचार करतो त्यावेळेला एस्टिमेटेड व्हॅल्यू मधनं जे काही एक्स्ट्रा चार्जेस असतात जसे की कॉन्टिजन्सी, वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट, टूल्स अँड प्लान्स आपण हे डिडक्ट करतो. सेकंड स्टेटमेंट काय द ऍक्च्युअल एक्सपेंडिचर इन्व्हॉल्व टू कम्प्लीट वर्क इन्क्लुडिंग इन्सिडेंटल, इस्टॅब्लिशमेंट, ट्रॅव्हलिंग चार्जेस, इट इज कॉल्ड एज द ऍक्च्युअल कॉस्ट. हे पण बरोबर. नाउ सपोज टू बी दॅट वर्क व्हॅल्यू मध्ये आणि ऍक्च्युअल कॉस्ट मध्ये काय डिफरन्स असतो लक्षात ठेवा. वर्क व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल कॉस्ट मध्ये आपण काय करतोय की जेवढे व्हॅल्यू येतात विथ रिस्पेक्ट टू द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, जेवढे काही व्हॅल्यू येतील त्या आपण व्हॅल्यू ऍक्च्युअल कॉस्ट मध्ये कन्सिडर करतो. जसं की कॉस्ट ऑफ मटेरियल, कॉस्ट ऑफ बिल्डिंग, लेबर सगळं आलं त्यामध्ये. बरोबर आहे. सोबतच वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट, कॉन्टिजन्सी वर्क, इन्सिडेंटल चार्जेस जे काही आहेत कॉन्टिजन्सी मध्ये ते सर्व आपण ऍड करतो ऍक्च्युअल कॉस्ट मध्ये. आणि वर्क व्हॅल्यू मध्ये काय करतो तेवढे चार्जेस आपण काढून टाकतो, एक्स्ट्रा चार्जेस. सो हे सेकंड पण बरोबर आहे. थर्ड बघू, द फॉर्मल ऍक्सेप्टन्स बाय द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट फॉर इन्क्युरिंग अन एक्सपेंडिचर ऑन द वर्क इज कॉल्ड एज द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. बरोबर आहे. हे पण बघा, द फॉर्मल ऍक्सेप्टन्स बाय द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट फॉर इन्क्युरिंग अन एक्सपेंडिचर ऑफ द वर्क. बरोबर आहे. म्हणजेच काय तिन्ही ऑप्शन बरोबर आहे म्हणून यातला करेक्ट आन्सर राहील ऑल ऑफ दीज. नेक्स्ट, ब्रिक वॉल मेजर्ड इन स्क्वेअर मीटर इफ द वॉल थिकनेस. बघा ब्रिक वॉलचं मेजरमेंट काय असतं आपलं कायम कशात मेजर करतो क्युबिक मीटर मध्ये. पण त्यांनी म्हटले स्क्वेअर मीटर मध्ये आपण कधी करणार आहे. ऑप्शन काय आहे 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर और नन ऑफ दीज, ऑल ऑफ दीज. ठीक आहे, ऑप्शन्स असेल. सो लेट्स सी, आपण ज्या वेळेला 15 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर जर का विचार केला तर 20 सेंटीमीटर म्हणजे झाली फुल लेंथ ऑफ ब्रिक. काय झाली फुल लेंथ. आणि 10 सेंटीमीटर म्हणजे काय झाली हाफ ब्रिक. लक्षात येते 10 सेंटीमीटर मीन्स हाफ ब्रिक. सो लेट्स सी, द 15 सेंटीमीटरचं इथे कुठे कंडिशनच येत नाही. आता ज्या वेळेला हाफ ब्रिकचा आपण विचार करतो तर हाफ ब्रिक वॉल जेव्हा कन्स्ट्रक्ट करतो तर ती कंटिन्युअसली हाफ ब्रिक असते. बरोबर आहे.
सो कंटिन्युअसली काय असेल, हाफ असेल, म्हणजे तिला मेजर करायची गरज नाही, म्हणून 10 सेंटीमीटर इज द करेक्ट आन्सर. ओके. द प्लिंथ एरिया ऑफ द बिल्डिंग नॉट इन्क्लूड्स. क्वेश्चन नंबर 5 बघा. द प्लिंथ एरिया ऑफ द बिल्डिंग नॉट इन्क्लूड्स. प्लिंथ एरिया ऑफ बिल्डिंग काय इन्क्लूड करत नाही? फर्स्ट, एरिया ऑफ वॉल ॲट द फ्लोअर लेवल इन्क्लूड करत काय नाही बघा. एरिया ऑफ द वॉल ॲट द फ्लोअर लेवल. ऑब्विसली प्लिंथ एरिया आपण कुठे कन्स्ट्रक्ट करतो बघा ना. प्लिंथ एरिया कुठे कन्स्ट्रक्ट करतो? हा झाला बाहेरचा एरिया, प्लिंथ एरिया. ठीक आहे ना. हा काय झाला होता आपला टोटल प्लॉट एरिया. हा काय झाला प्लॉट एरिया, बरोबर आहे. प्लॉट एरियावर काय झाला हा प्लिंथ एरिया. प्लिंथ एरिया म्हणजे काय झाला, फ्लोअरचे किती हाईट असो ती शेवटी प्लिंथवरच असणार आहे, म्हणून ते करेक्ट आहे, बरोबर आहे. इंटरनल शाफ्ट फॉर सॅनिटरी इन्स्टॉलेशन अप टू द 2 स्क्वेअर मीटर एरिया आपण इन्स्टॉल करतो, इन्क्लूड करतच असतो. लिफ्ट अँड वॉल इन्क्लुडिंग लँडिंग. तर बघा, कारण की लिफ्ट आणि हे कुठे कन्स्ट्रक्ट करणार आहे, हे आपण काय करणार आहे, इथे सपोज टू बी कन्स्ट्रक्ट जर का करायचं असेल तर ते बिल्टअप एरियाच्या आतमध्ये करतोय किंवा प्लेन एरियाच्या आतमध्ये करतो. सो दॅट हे पण येणार आहे. एरिया ऑफ कॅन्टिलिव्हर पोर्च. आता यामध्ये बघा, एरिया ऑफ कॅन्टिलिव्हर पोर्च जर असेल, सपोज टू बी एखादी बाल्कनी वगैरे बाहेर आली आहे, तर ही बघा, ही बाल्कनी काय होते की आउटर वॉलच्या बाहेर येईल, म्हणजे इथे कुठेतरी प्रोजेक्शन दिसेल टॉप व्ह्यू मध्ये. सो हा जो पोर्च आहे हा प्लिंथ एरियाच्या बाहेर येतो आणि आपण हा प्लिंथ एरियामध्ये मेजर करत नाही. हा एवढा एरिया आहे, हा प्लिंथ एरियामध्ये मेजर करत नाही, म्हणून एरिया ऑफ कॅन्टिलिव्हर पोर्च हे त्याचा आन्सर असायला पाहिजे. ओके, चला नेक्स्ट कोणता आहे? पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. फर्स्ट, the earthwork of cutting in trenches or burrow pits in fairly firm ground is measured with the help of average depths of dead man. Okay, is the correct. हे बरोबरच आहे. The earthwork in a trenches or burrow pits in a irregular ground measured by taking the difference in the level before and after the completion. बरोबर आहे. आपण दोन्ही वेळेला काय करतो, त्याच्या लेवलिंग घेत असतो. थर्ड, the earthwork in a trenches or burrow pits where neither A or neither B feasible are measured from fillings after the deduction of voids. हे पण बरोबर आहे. म्हणजेच काय, सगळे स्टेटमेंट कसे आहे, करेक्ट आहे, ऑल ऑफ दीज. सेकंड त्यांनी काय म्हटलंय, एक त्यांनी डायग्राम दिली आहे बघा तुम्ही. ठीक आहे, हे एक डायग्राम दिली आहे. हा त्यांनी म्हटलंय 6.8 मीटरचा, लक्षात घ्या 6.8 मीटरचा, आणि हा म्हटलाय 4.80चा. ठीक आहे, आणि इथे हॅच लाईन दाखवल्या आहेत. ओके, आणि वॉल थिकनेस जी आहे ती दाखवली आहे त्यांनी 80, फक्त 80 ते 80 mm असायला पाहिजे होतं, बरोबर आहे, ते 80 mm असेल. ठीक आहे ना. सो ऑप्शन काय, पहिलं ऑप्शन आहे ते काय म्हणतात, रेफरिंग द गिवन फिगर पिक अप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ओके, हा जो क्वेश्चन विचारला गेलाय, हा विचारला गेलाय दिल्ली मेट्रोमध्ये. ओके, हा क्वेश्चन विचारला गेला होता दिल्ली मेट्रोच्या एक्झाम मध्ये. सो पिकअप द करेक्ट स्टेटमेंट. ओके, याच्याविषयी करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते बघायचं. पहिलं आहे, टोटल लेंथ ऑफ सेंटर लाईन ऑफ 4 वॉल इज 20 मीटर. सेंटर लाईन, व्हॉट अबाउट सेंटर लाईन? लेट्स सी सेंटर लाईन. बघा, सेंटर लाईन काय झाली, इथनं आणि इथनं, इथनं आणि इथनं, बरोबर आहे. ही झाली रेड पेन वाली सेंटर लाईन, लक्षात घ्या. सो हाऊ मच इज दॅट? बघा किती होत आहे, व्यवस्थित लक्ष द्या. हा 80 आहे, तर इकडला 40 इकडला 40 गेला, म्हणून ही सेंटर लाईन किती झाली, फर्स्ट सेंटर लाईन ही झाली 6 मीटर, बरोबर आहे. ही 6 तर ही पण 6. ही आहे टोटल 4.8, हा टोटल 4.8, हा टोटल 8, इकडला 4 गेला, इकडला 4 गेला, म्हणून हा 4 आणि हा 4, म्हणजे बघा 6 6 12 12 आणि 8 20, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड काय म्हणतायत ते, द लेंथ ऑफ लॉंग वॉल आउट टू आउट इज 6.80 आहेतच. आउट टू आउट, आउटर टू आउटर 6.8 आहे. थर्ड आहे, द लेंथ ऑफ शॉर्ट वॉल इनर टू इनर 3.20 इनर टू इनर. बघा यांनी आउटर टू आउटर दिलंय, बरोबर आहे, आउटर टू आउटर. सो बघा
3.20 हा टोटल 4.8 आहे. किती आहे? 4.8. सो लेट्स सी. या ही झाला आउटर टू आउटर, हा झाला इनर टू इनर. हा इकडला 80 गेला, इकडला 80 गेला, बरोबर आहे. कशामधनं? या टोटल मधनं. हा किती आहे? 4.8 मायनस 1.6. 80 प्लस 80 1.6. तर आन्सर येतं 3.2. म्हणजे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. सो ऑल ऑफ दी अबोव. हे काय ठीक आहे ना, दिल्ली मेट्रोचा क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट. पिक अप द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द सेंटर लाईन मेथड ऑफ द एस्टिमेटिंग बिल्डिंग. सेंटर लाईन मेथड. ओके, लक्षात घ्या. सेंटर लाईन मेथड विषयी पहिली कंडिशन काय आणि करेक्ट स्टेटमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रोडक्ट ऑफ सेंटर लाईन ऑफ द वॉल अँड एरिया. प्रोडक्ट ऑफ सेंटर लाईन ऑफ द वॉल अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ एनी आयटम गिव्स द टोटल क्वांटिटी. परफेक्ट आहे. बघा, प्रोडक्ट ऑफ सेंटर लाईन, मी काय करतो, या टोटल सेंटर लाईनचा काळ काढला 20 काढलाय. 20 इंटू एरिया ऑफ दॅट क्रॉस सेक्शन. पर्टिक्युलर जे काही क्रॉस सेक्शन आहे त्याचा एरिया जर का मल्टिप्लाय केला तो वी विल गेट द टोटल क्वांटिटी. बरोबर आहे. पहिला, द सेंटर लाईन इज वर्क आउट सेपरेटली फॉर अ डिफरंट सेक्शन ऑफ अ वॉल ऑफ अ बिल्डिंग. बरोबर आहे. सो सेंटर लाईन जे आहे ती सेपरेटली आपण वर्कआउट करतो फॉर अ डिफरंट सेक्शन्स. ओके. द सेंटर लाईन थर्ड, द सेंटर लाईन लेंथ इज रिड्यूस्ड बाय हाफ द लेअर ऑफ मेन वॉल जॉईनिंग द पार्टिशन वॉल. हाफ आपण काय करतो, डिडक्ट करत असतो पार्टिशन वॉल मधनं. सो तिन्ही काय ऑप्शन बरोबर आहेत. तिन्ही ऑप्शन काय याचे बरोबर आहे. लक्षात घ्या. आय नो दॅट की थोडं हेक्टिक चालू आहे की आपण ज्या फॉर्म मध्ये क्वेश्चन आन्सरिंग घेतोय हे समजणं कठीण होत आहे. पण नेक्स्ट टाइम आपण जो काही घेऊ कॉस्टिंगवरचे जे काही क्वेश्चन आन्सरिंग घेऊ ते आपण एका वेगळ्या सॉफ्टवेअर अजून करणार आहे जे पुढच्या क्वेश्चन आन्सरिंग सेशन पासून तुम्हाला बघायला मिळेल. ओके. डिरेक्टली आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवर घेऊया किंवा प्रोजेक्टर लावून आपण डायरेक्ट बोर्डवर घेऊया जेणेकरून एक्सप्लेनेशन पण करता येईल व्यवस्थित आणि तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन आन्सर समजेल सुद्धा. ओके. नेक्स्ट. अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट द ॲक्च्युअल साईज ऑफ मॉड्युलर ब्रिक. बघा, साईज ऑफ मॉड्युलर ब्रिक ॲक्च्युली मी तुम्हाला दोन साईज सांगून देतोय. एक तर असतो, लक्षात घ्या, 19 by 9 by 9 सेंटीमीटर क्यूब और 20 by 9 by 9 सॉरी 20 by 10 by 10 सेंटीमीटर क्यूब. हा आहे ऍक्च्युअल मॉड्युलर साईज. हा काय आहे? ऍक्च्युअल मॉड्युलर साईज. डोक्यात फिट करून ठेवा. दिस इज द ऍक्च्युअल मॉड्युलर साईज आणि त्यांनी हाच विचारलाय आणि ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. बरोबर आहे. ओके. द फॉलोइंग आयटम ऑफ अर्थवर्क इज नॉट मेजर्ड सेपरेटली. हे कोण म्हणजे फॉलोइंग आयटम ऑफ वर्क. आयटम कोणते कोणते आहे? सेटिंग आउट वर्क, सेटिंग आउट ऑफ वर्क्स, सेकंड आहे साइट क्लिअरन्स, थर्ड आहे स्टेप इन डीप एक्सकॅव्हेशन. स्टेप इन डीप एक्सकॅव्हेशन. आणि त्यांनी काय म्हटलं, या तीन पैकी आयटम ऑफ वर्क नॉट मेजर्ड सेपरेटली कोणतंच नाही. ओके. हे काय सोबत आपण घेतोय म्हणून ऑल ऑफ दिस आन्सर बरोबर असायला पाहिजे. ओके. चला नेक्स्ट 12 नंबर. द मेजरमेंट इज मेड इन स्क्वेअर मीटर इन केस ऑफ खालच्या काही केसेस दिलाय आणि त्याचा स्क्वेअर मीटर मध्ये मेजरमेंट घेतो म्हणतात. बघा कोणते? रिइन्फोर्स कॉन्क्रीट इन फाउंडेशन क्युबिक मीटर मध्ये घेतो. रिइन्फोर्स कॉन्क्रीट इन फाउंडेशन म्हणजे काय? पीसीसी बेड जो आपण क्युबिक मीटर मध्ये घेतो. आरसीसी स्ट्रक्चर क्युबिक मध्ये घेतो. हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक वॉल क्युबिक मीटर मध्ये असणार आहे. म्हणजेच आन्सर आहे नन ऑफ दिस परफेक्ट आहे. बरोबर आहे. तीन पैकी कोणतंच नाही. नेक्स्ट. फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग द surveyed of the estimate are बघा, एस्टिमेटचे surveyed अर्थवर्क, कॉन्क्रीट वर्क आणि ब्रिक वर्क. सेकंड आहे ब्रिक वर्क, स्टोन वर्क, रूफिंग आणि ब्रिक वर्क, फ्लोरिंग, वुड वर्क, स्टील वर्क सगळेच तर यात. याच्यापेक्षा वेगळं कोणतंच नाहीये. बघा, आपण काय करतो, कोणत्याही बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करताना आपण सब हेड्स काय अजून करतो. मेन हेड्स कोणते आहेत? सुपर आणि सब. बरोबर आहे. त्यामध्ये सब काय झालं तर सब मध्ये काय झालं, सब हेड्स कोणते झाले तर सबस्ट्रक्चर जर का बघितले तर एक्सकॅव्हेशन झालं, साइट क्लिअरन्स झालं, पीसीसी झालं, त्यानंतर आरसीसी वर्क इन फाउंडेशन झालं. हे सगळे झाले सबचे. आणि सुपरचे कोणते झाले? कॉन्क्रीट वर्क आहे, ब्रिक वर्क आहे, स्टोन वर्क आहे, रूफिंग आहे, वुड वर्क आहे, स्टील वर्क आहे. हे सगळे झाले पार्ट म्हणजे सगळे सब वर्क आहे. सो ऑल ऑफ दिस आन्सर बरोबर असायला पाहिजे. ओके. चला पुढे जाऊया. पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग.
पिक अप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आणि त्यांनी काही कंडिशन्स दिल्या ज्यांची युनिट्स ते म्हणतायत की स्क्वेअर मीटर मध्ये मोजतो. बघा, पहिला आहे पॉइंटिंग, सेकंड आहे प्लास्टरिंग, थर्ड आहे ग्लेझिंग. या तिन्ही याचे आपण युनिट जर का बघितले तर स्क्वेअर मीटर मध्ये, बरोबर आहे ना. पॉइंटिंग असो, प्लास्टरिंग असो, ग्लेझिंग असो, या तिन्ही याची युनिट्स काय स्क्वेअर मीटर मध्ये आहे. आणि त्यांनीच काय म्हटलं, पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. पॉइंटिंग इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर, प्लास्टरिंग इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर, ग्लेझिंग इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. ऑल ऑफ दी अबो, नन ऑफ दी अबो. करेक्ट स्टेटमेंट काढायचं आहे, तिन्ही करेक्ट आहे. सो आन्सर इज ऑल ऑफ दी अबो. नंतरच आहे द मेजरमेंट. नेक्स्ट 15 नंबर बघा. द मेजरमेंट इज मेड अप फॉर अ स्टोन वर्क इन स्क्वेअर मीटर इन केस ऑफ. स्टोन वर्क स्क्वेअर मीटर मध्ये कधी करतो, लक्षात घ्या. स्टोन वर्क आपण स्क्वेअर मीटर मध्ये कधी करतो. ओके, तर स्टोन वर्क आपण स्क्वेअर मीटर मध्ये कधी करतो, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, एक तर आपण करतोय बिल्डिंगचं वर्क करतानाची कंडिशन आहे. तर यामध्ये बघा, आपण कधीच बिल्डिंग वर्क करताना ज्यामध्ये काय तो प्लिंथ येतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण प्लिंथ आपण स्टोन वर्कने करतो. तर प्लिंथ तर क्युबिक मीटर मध्ये येते, बरोबर आहे. कॉलम, लिंटल, कोपिंग. तर कॉलम, लिंटल मध्ये आपण स्टोन वर्क जी काही आहे हे आपण यूज करणार नाही, बरोबर आहे. वॉल फेसिंग करताना आपण मीटर स्क्वेअर मध्ये मेजर करतो. म्हणून ऑप्शन ए बरोबर आहे. बरोबर आहे. वॉल फेसिंग जे आहे ते आपण मीटर स्क्वेअर मध्ये मेजर करतो. 16 नंबर क्वेश्चन नंबर 16. कार्पेट एरिया डज नॉट इन्क्लूड द एरिया ऑफ. कार्पेट एरिया कशाचा एरिया इन्क्लूड करत नाही. एक लक्षात ठेवा, कार्पेट एरिया सगळ्यात लक्षात ठेवायसाठी इझी आहे. कार्पेट एरिया म्हणजे काय, जिथे आपण कार्पेट, झोपायची जागा, कार्पेट आपण पसरवू शकतो त्याला आपण कार्पेट एरिया म्हणू. कोणते एरिया सुटते. ऑप्शन पहिला आहे द वॉल अलॉंग विथ द डोर अँड अदर ओपनिंग. आपण जिथे डोर आपलं ओपन करतो तो जो काही पार्ट आहे, तो पोर्शन आहे ओपनिंगचा, तो पोर्शन फर्स्ट. सेकंड त्यांनी म्हटलं बाथरूम अँड लॅबोरेटरी एरिया. थर्ड आहे किचन अँड पॅन्ट्री आणि ऑल ऑफ दी अबो. तिन्ही एवढी बरोबर आहे. बघा, आपण जिथं वॉल जिथे ओपनिंग होत्या छोट्या त्याला आपण तिथे काही कार्पेट एरिया म्हणत नाही. बाथरूम मध्ये कोण झोपणार नाही, सो दॅट तो आपला कार्पेट एरिया नसू शकतो. त्यानंतर येतो किचन अँड पॅन्ट्री. तर ऑब्व्हियसली पॅन्ट्री एरियामध्ये आपण कधी कार्पेट टाकू शकत नाही. आणि किचनचा जर का पोर्शन झाला तर थोडा पोर्शन आपण कार्पेटमध्ये अजून करू शकतो. पण जो किचन ओटाचो आणि तो सिंक एरिया जो असतो तो आपण कधीच कार्पेटमध्ये अजून करत नाही. सो ऑल ऑफ दी अबव आन्सर बरोबर आहे. पुढे जातो. पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट. पहिल्यांदा इनकरेक्ट आलं. ओके, इनकरेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट काढा म्हणतात. नो डिडक्शन इज मेड फॉर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय रिन्फोर्समेंट. आपण डिडक्शनचे बघितले आहे. रिन्फोर्समेंट टाकतो तिथे डिडक्शन आपण अजून करत नाही. कॉन्क्रीटमध्ये ज्या वेळेला आपण रिन्फोर्समेंट टाकतो त्यावेळेला रिन्फोर्समेंटला आपण डिडक्शन देत नाही. फर्स्ट, नो डिडक्शन इज मेड फॉर ओपनिंग अप टू द 0.1 स्क्वेअर मीटर. बरोबर आहे, हे बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. नो डिडक्शन इज मेड फॉर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पाईप नॉट एक्सक्लुडिंग 100 स्क्वेअर मीटर क्रॉस सेक्शनल एरिया. तेही बरोबर आहे. म्हणजे यापैकी तिन्ही मध्ये कोणतंच इनकरेक्ट नाही आहे. सो ऑल आर करेक्ट. सो आन्सर इन नन ऑफ दिस. नेक्स्ट 18 नंबर. पिक अप द एक्सकॅव्हेशन वेअर मेजरमेंट आर मेड इन स्क्वेअर मीटर फॉर पेमेंट. असं कोणतं खालचं म्हणजे एक्सकॅव्हेशन वेअर द मेजरमेंट्स मेड इन स्क्वेअर मीटर फॉर पेमेंट. ओके, पेमेंटसाठी आपण स्क्वेअर मीटरमध्ये कोणत्या टाईपच्या एक्सकॅव्हेशनला आपण मेजर करू. ऑर्डिनरी कटिंग अप टू 1 मीटर, ऑर्डिनरी कटिंग अप टू 1 मीटर, सरफेस ड्रेसिंग अप टू द 15 मीटर डेप्थ. नेक्स्ट आहे सरफेस एक्सकॅव्हेशन अप टू 30 सेंटीमीटर. बघा, आता 1 मीटर डेप्थसाठी आपण काय स्क्वेअर मीटर अजून करत नसतो, त्या लक्षात घ्या. 1 मीटर एक्सकॅव्हेशनसाठी आपण स्क्वेअर मीटर अजून करू शकत नाही. म्हणून ऑप्शन बी आणि ऑप्शन सी आर परफेक्ट. ऑप्शन बी आणि ऑप्शन सी ला आपण काय करतो, स्क्वेअर मीटरमध्ये एक्सकॅव्हेशन मेजर करू शकतो, ज्याचा पेमेंट आपण स्क्वेअर मीटरच्या बेसिसवर करू शकतो. नेक्स्ट, इन लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड ऑफ द एस्टिमेशन लेंथ ऑफ लॉंग वॉल
इज द सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द वॉल्स अँड, बघा सेंटर टू सेंटर डिस्टन्स कोणाचं असते, तर आपण काय करतो लॉंग वॉल शॉर्ट वॉल मध्ये लेंथ ऑफ लॉंग वॉल मध्ये काय करतो आपण याची ऍडिशन करत असतो, बरोबर आहे, याची ऍडिशन करतो हाफ ऑफ विड्थ ऑफ वॉलची, हाफ ऑफ विड्थ ऑफ वॉलची. लक्षात घ्या पॉइंट्स ऑप्शन्स बघून घ्या. पहिला ऑप्शन आहे ब्रेथ ऑफ दी वॉल, नाही ब्रेथ नाही घेत आपण, ब्रेथ नाही घेत, टोटल ब्रेथ नाही घेत, आपण हाफ घेत असतो. सेकंड, हाफ ब्रेथ ऑफ द वॉल ऑन इच साइड, हाफ ब्रेथ ऑफ वॉल ऑन इच साइड, 1/4 ब्रेथ ऑफ द वॉल ऑन इच साइड, नाही 1/4 पण नाही घेत, हाफ परफेक्ट, नन ऑफ दिस ऑल ऑफ दिस. तर सेकंड ऑप्शन बरोबर आहे, हाफ हाफ घेतोय आपण. ओके चलो नेक्स्ट. Now let's see the next question. 20 number. Question number 20. The expected outturn of the cement concrete 1:2:4 per machine per day. काय म्हणतंय की 1:2:4 चं कॉन्क्रीट वर्क जे आहे, ओके, हे एक मॅशन एका दिवसात किती करू शकतो. तर ऑप्शन आहे बघा, नॉर्मली काय की एक मॅशन जो आहे हा ऑफ करू शकतोय 4.5 क्युबिक मीटर एवढं काम करू शकतो. ओके सो दॅट लेट्स सी याचा कंडिशन काय की याविषयी ना भरपूर साऱ्या बुक्स मध्ये जर का तुम्ही बघितलं, ज्या वेळेला एखाद्या पर डे आउटटर्न वर्क विषयी ज्या वेळेला बोललं जातं त्या कंडिशन मध्ये खूप साऱ्या बुक मध्ये खूप सारे वेगवेगळे व्हॅल्यू बघायला भेटतात. ओके पण याची रिअल जी व्हॅल्यू येते ती येते 4.5 क्युबिक मीटर. आता या जर का ऑप्शन मध्ये बघितलं तर 4.5 क्युबिक मीटर तर आहे नाही, 4 पण नाहीये पण 5 अवेलेबल आहे. ओके जर का 4 आणि 5 असती तर आपल्याला इथे कन्फ्युजन झालं असतं, एक तर 4 घ्यायची की 5 घ्यायची, कारण 4.5 हा तर याच्या बरोबर मिडल मध्ये येतो, म्हणून 5 इज द करेक्ट आन्सर. सो 5 क्युबिक मीटर एवढं काम एका दिवसाला करू शकतो एखादा मॅशन. ओके म्हणजेच काय मिस्त्री. द एरिया मेजर्ड, द एरिया इज मेजर करेक्ट नियरेस्ट टू द, एक लक्षात घ्या शब्द माझा, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की कंडिशन मध्ये काय होतं की मला वाटतं या आधी पण असा एक क्वेश्चन होऊन गेला का, ठीक आहे नाही झाला, ठीक आहे. हा बघा लेंथ असो, लेंथ, एरिया आणि व्हॉल्यूम ह्या तिन्हीच्या व्हॅल्यू काय येतात 0.01 तिन्ही अशी लक्षात ठेवा. लेंथ असो, एरिया असो की व्हॉल्यूम असो, तिघांसाठी पण ह्याच कंडिशन आहे. फक्त चेंज काय होतो इथे, चेंज काय होतो तर इथे चेंज होतोय फक्त युनिट मध्ये, हा येईल मीटर, हा येईल स्क्वेअर मीटर आणि हा येईल क्युबिक मीटर. ओके सो लेट्स सी यांनी काय म्हटलंय, द एरिया इज मेजर करेक्ट नियरेस्ट टू द, पहिलंच ऑप्शन आहे 0.01. ओके नेक्स्ट, द मेजरमेंट इज नॉट मेड इन अ स्क्वेअर मीटर इन केस, कोणत्याचं मेजरमेंट स्क्वेअर मीटर मध्ये नसतं. ओके डीपीसी स्क्वेअर मीटर मध्ये असते कारण की थिकनेस युनिव्हर्सल आहे, फॉर्म वर्क स्क्वेअर मीटर मध्ये घेतो, कॉन्क्रीट जेरीफ आपण स्क्वेअर मीटर मध्ये घेतो, आरसी छज्जा जो आहे, आरसी छज्जा हा आपण क्युबिक मीटर मध्ये घेत असतो. लक्षात घ्या, किंवा त्याला रनिंग मीटर मध्ये मेजर करतो विथ रिस्पेक्ट टू द लेंथ, म्हणून तो एक आहे की जो आपण स्क्वेअर मीटर मध्ये अजून करत नाही. नाउ लेट्स सी, ड्यू टू चेंज इन प्राइस लेवल रिवाइज एस्टिमेट पेपर सँक्शन एस्टिमेट 5%. त्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला, माहिती आहे ना की टाइप्स ऑफ डिटेल एस्टिमेटचा पार्ट आहे, रिवाइज एस्टिमेट कोणाचा पार्ट आहे, टाइप्स ऑफ डिटेल एस्टिमेटचा, ज्यामध्ये आपण काय करतोय की बरं पहिल्यांदा सांगा की डिटेल एस्टिमेटचे टाइप किती आहे, माहिती आहे ना, रिवाइज, सप्लिमेंटरी अँड रिवाइज आणि काय अॅन्युअल रिपेअर अँड मेंटेनन्स, बरोबर आहे. यामध्ये काय की ज्या वेळेला 5% पेक्षा जर का कॉस्टिंग सँक्शन आणि प्रॅक्टिकली जर का चेंज होत असेल आणि जास्त जात असेल तर त्यावेळेला आपण रिवाइज एस्टिमेट करतो. तर ऑप्शन नंबर डी इज द परफेक्ट. देन एक्सपेक्टेड आउटटर्न 2.5 सेंटीमीटर कॉन्क्रीट फ्लोरिंग पर मॅशन पर डे. तर बघा याचं ऑप्शन काय आहे की हे तुम्हाला काय करावं लागेल, हे लक्षात ठेवावं लागेल. ओके जर का तुम्ही कॉन्क्रीट करताय तर 4.5 किंवा 5 क्युबिक मीटर, जर का तुम्ही फ्लोरिंग करताय तर हा घेत असतो 7.5 स्क्वेअर मीटर. लक्षात घ्या एक मॅशन पर डे ला 7.5 स्क्वेअर मीटर एवढं फ्लोरिंग करू शकतो, पीसीसी वर्क यूज करू शकतो.
सो लक्षात ठेवा व्हॅल्यू पीसी साठी 7.5 क्यूबिक मीटर ऑप्शन सी बरोबर आहे. ओके पुढे चलतो. While preparing the detail estimate, हे इथेच दिलं आहे. Dimension should be measured up to the 0.1 meter. While preparing the detail estimate, हे त्यांनी काय म्हटलं बघा 25 क्वेश्चन नंबर. Dimension should be measured correct up to 0.01 meter. Area should be measured correct to the 0.01 square meter and volume should be measured correct up to the 0.01 cubic meter. ओके आणि ऑल ऑफ दिस नन ऑफ दिस. तर हे काय येतं तिन्ही बरोबर आहे. काय तिन्ही बरोबर आहे. नेक्स्ट द आयटम ऑफ द ब्रिक वर्क स्ट्रक्चर मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. द आयटम ऑफ द ब्रिक वर्क मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. आरसीसी ब्रिक वर्क स्क्वेअर मीटर नाही. ब्रोकन ग्लास कोपिंग जो आहे ब्रोकन ग्लास कोपिंगचं जे करतो आपण ते स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करतो. पुढे ब्रिक एज क्यूबिक मीटर. ब्रिक वर्क इन आर्च नाही शक्यच नाही. ओके ते पण क्यूबिक मीटर. सो दॅट ब्रोकन ग्लास कोपिंग हे बी ऑप्शन बरोबर आहे. द ब्रिक वर्क इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर इन केस ऑफ स्क्वेअर मीटर मध्ये जेव्हा ब्रिक वर्क करतो त्या कोणत्या हनीकॉम ब्रिक वर्क स्क्वेअर मीटर मध्ये. हनीकॉमिंग तसे आपण स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करतोय. ते ब्रिक वर्क असो की कॉन्क्रीट असो. फ्लॅट ब्रिक सोलिंग स्क्वेअर मीटर. हाफ ब्रिक वॉल मगाशीच बघितलं होतं आपण 10 सेंटीमीटर वाला. तर हाफ ब्रिक वॉल स्क्वेअर मीटर. तर सगळे बरोबर आहे म्हणून ऑल ऑफ दिस क्वेश्चन ऑप्शन नंबर डी. द मोस्ट रिलायबल एस्टिमेट इज डिटेल प्रिलिमिनरी प्लिंथ आणि क्यूब रेट. तर प्रिलिमिनरी प्लिंथ आणि क्यूब रेट हे जे आहे हे सगळे अप्रॉक्सिमेटचे पार्ट झाले. तर अप्रॉक्सिमेट रिलायबल नाही आहे बिकॉज इट इज द प्रोबॅबल आहे. ओके सो डिटेल एस्टिमेट इज द ऑप्शन. अकॉर्डिंग टू ISI मेथड मेजरमेंट ऑर्डर ऑफ द सिक्वेन्स. बघा पहिला ऑप्शन दिलाय लेंथ विड्थ हाईट. दुसरा आहे विड्थ लेंथ हाईट लेंथ विड्थ नन ऑफ दिस ऑल ऑफ दिस. तर लेंथ विड्थ हाईट LBH लक्षात ठेवायचं LBH. ठीक आहे ना. सो हा आहे करेक्ट ऑर्डर ॲज पर दी ISI मेथड. नेक्स्ट the concrete work for the following part of the building specified thickness is measured in a square meter. Root slab square, floor square, wall panel square. बरोबर आहे. तिन्ही कंडिशन आपण स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करतोय. लक्षात ठेवा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कशावर आले तर मेजरमेंटवर आले आहेत. त्यानंतर आले आहेत की पिकअप द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट कोणते आहेत ते पण इम्पॉर्टंट आहे. इनकरेक्ट. आणि नंतरचे आले आहेत की युनिट्स त्यांनी विचारले आहेत. मोड्स ऑफ युनिट प्रत्येकाची. ते प्रत्येकाची मोड्स ऑफ युनिट सुद्धा तुम्हाला माहित असणं इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 31. द एक्सपेक्टेड आउटटर्न ऑफ 12 mm प्लास्टर सिमेंट. 12 mm प्लास्टर सिमेंट. तर हा सेम स्क्वेअर मीटर मध्ये 7.5 असतो. लक्षात घ्या काय असतो 7.5. तर लक्षात घ्या 7.5 पण ऑप्शन 7.5 नाही आहे. ऑप्शन 7.5 नाही आहे म्हणून आपण काय घेऊ शकतो 8 इज द ऑप्शन. ओके द ऑर्डर ऑफ बुकिंग डायमेन्शन सेम आहे. बुकिंग डायमेन्शन सुरुवात आपण कोण करतो लेंथ विड्थ आणि हाईट पासून. हेच आन्सर बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए. 33 पिकअप द आयटम ऑफ वर्क नॉट इन्क्लूड इन द प्लिंथ एरिया स्टेटमेंट. पिकअप द आयटम ऑफ वर्क नॉट इन्क्लूड इन द प्लिंथ एरिया. प्लिंथ एरिया मध्ये कोणता येत नाही. वॉल थिकनेस येते, रूम एरिया येते, वॉटर क्लोजेट एरिया येतो कारण तो प्लिंथच्या आतमध्ये असतो. बरोबर आहे ना. आणि कॉर्टियार्ड नाही येत. सो कॉर्टियार्ड येत नाही. ओके सो ऑप्शन डी. नेक्स्ट 34 पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. इनकरेक्ट स्टेटमेंट सांगा. द बिल्टअप एरिया कवर्ड फ्लोर लेवल ऑफ एनी स्टोर ऑफ अ बिल्डिंग इज कॉल्ड एज अ प्लिंथ एरिया. बरोबर आहे. किती फ्लोर असू दे तो प्लिंथ एरियाचा पार्ट असतो. द युजेबल कवर्ड एरिया ऑफ द रूम ऑफ एनी स्टोरी ऑफ द बिल्डिंग कॉल्ड ॲज अ कार्पेट एरिया. ऑब्विसली कोणत्याही फ्लोअरचा असो तो रूम एरिया काय असतो कार्पेट एरिया असतो. द कार्पेट एरिया ऑफ अ बिल्डिंग अलॉंग विथ द एरिया ऑफ किचन पॅन्ट्री स्टोर लॅबोरेटरी बाथरूम अँड ग्लास वरांडा इज कॉल्ड एज द फ्लोर एरिया. फ्लोर एरिया बरोबर आहे की जेवढा की पार्ट आहे कार्पेट एरिया मधला त्या बिल्डिंगच्या आतमधला जसे किचन आहे कार्पेट एरियामध्ये येत नाही. पॅन्ट्री आहे, स्टोर आहे, लॅबोरेटरी आहे, बाथरूम आहे, ग्लेज्ड वरांडा आहे, हे सगळे फ्लोअर एरियाचे पार्ट आहे. म्हणजे यापैकी कोणताच
इनकरेक्ट स्टेटमेंट नाही आहे, सगळे काय आहे करेक्ट स्टेटमेंट आहे. क्वेश्चन म्हणजे ऑप्शन नंबर डी. 35 नंबर, द युनिट ऑफ मेजरमेंट इज पर क्विंटल ऑफ द फॉलोइंग. पर क्विंटल कोलॅप्सेबल गेट स्क्वेअर मीटर मध्ये असते, रोलिंग शटर स्क्वेअर मीटर मध्ये, एक्सपांडेबल मीटर वायर रनिंग पर मीटर, उरला RS मेन स्टील, RCC वर्क. हे बरोबर ऑप्शन आहे मेन स्टील. ठीक आहे ना. द आयटम ऑफ स्टील वर्क विच इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. कोलॅप्सेबल गेट आताच सांगितलं, रोलिंग शटर आणि व्हेंटिलेटर ग्लेझिंग हे सगळं स्क्वेअर मीटर मध्ये आपण मेजर करतो. ह्या दिवशी मी लिहून पण दिलं होतं, कोलॅप्सेबल गेट एक विसरलो होतो आय थिंक, बरोबर आहे ना, की मी तुम्हाला नंतर सांगितलेलं. सो ऑल ऑफ दिसचा आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट, द डॅम्प्रूफ कोर्स DPC इज मेजर्ड. डॅम्प्रूफ कोर्स कशात मोजतो आपण, कायम लक्षात घ्या स्क्वेअर मीटर मध्ये. DPC कशात मोजतो, स्क्वेअर मीटर मध्ये. द व्हॉल्यूम इज मेजर्ड नियरेस्ट टू. हे बघा इथेच लिहिलं आहे, व्हॉल्यूम इज मेजर्ड नियरेस्ट टू 0.01 क्युबिक मीटर. अँड द वेट ऑफ अन आयटम मेजर्ड करेक्ट नियर टू 1 kg. आठवतंय, लिहून दिलेलं आहे की प्रत्येक आयटमचं वेट हे किती kg पर्यंत नियर असायला पाहिजे, 1 kg पर्यंत. ओके, अशा पद्धतीने सर्व MCQ संपले आहेत आणि जेवढे MCQ आहेत हे सगळे विचारलेले आहेत. तुमच्या PDF फाईलमध्ये मी रेफरन्स नंबर नाही टाकला किंवा रेफरन्स दिलेला नाहीये, पण जर का कुणाला रेफरन्स हवा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे रेफरन्स देतो, कारण प्रत्येक एक क्वेश्चन हा विचारलेला आहे कोणत्यातरी एक्झाम मध्ये. ओके, कुठेतरी WRD MPSC मेन, त्यानंतर PWD ZP नगर परिषद, कुठेतरी तो विचारला गेलेला क्वेश्चन आहे आणि तोच मी काढून तुमच्या समोर ठेवला आहे. ओके, चला थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण एक न्यूमेरिकल कंप्लीट करणार आहोत, लॉंग वॉल, शॉर्ट वॉल मेथड आणि सेंटर लाईन मेथड. ठीक आहे, चला थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.